या मास्तरनीला तर का नाही जिथं तिथं चोंबडेपणा करायची सवयच आहे खरं. तर काय काय गरज होती तिला मध्ये पडायची? रानादान त्या नव्या मास्तरनीला बघून घेतलं असतं की त्यांचं. अगं पण तिला कुठं कळतंय, तिचं आपलं मध्ये मध्ये शांतपणा दावणं सुरूच आहे. ताईसाहेब गावला असतील का रानादा? गावला असणार. त्या आडाने ठोकळ्याला नीट लपायचं बी कळणार नाही. आणि ती मास्तरीन आहे की हुशार लगेच हुडकून काढायला. ही मुंबई पुण्याची जोडी चांगलीच जमणार बघ दोघींची. ताईसाहेब या नव्या मास्तरनीला का नाही आपण आपल्या बाजूनं कॅप्चर करूया. कडक बाई दिसत्या तवा आपल्या गोटातच आली पाहिजे. असल्या मुकादमाची काय गरज नाही हा नंदिताला. मुकादम? हा मुकादमच कि मग. ते कसं काय? चंदे तुला का नाही समजा लई असं इसकडून सांगायला लागतंय बघ खरं. नीट ऐक. तू कधी इट बट्टी बघितल्यास काय? कवा मजूर लोक मळ्यात काम करतात ते बघितलेस कधी? हा दोन्ही मी बघितलंय. पण त्याचं काय? मग मळ्यात कसं त्या मजुरांकडनं काम करवून घेण्यासाठी एक मुकादम नेमलेला असतोय. हा असतो की. तसं राणा भाऊजींकडनं कुस्ती खेळवून घेण्यासाठी त्या बलसारा साहेबांनी मुकादम नेमलाय. आणि तो मुकादम म्हणजे ही मॅनेजर बाई. शहरी फॅड आणि शिकल्याची फुशारकी म्हणून मॅनेजर, नाही तर काम मुकादमाचंच. अच्छा असं आहे वय. म्हणू गो बाई आपल्या पार्टीत ती मुकादम आपल्यालाच कामाला लावायची नाही तर. ती काय ढेकळाचं कामाला लावते आपल्याला? अगं तिचा साहेब तिचा मालकच आपल्या पार्टीत आहे. मालक म्हणजे ते बलसारा साहेब ना? आता कळलं बघ तुझ्या फॉल्टेड त्याला. बरं ते नाही काय साहेब चेकचं काय झालं? नाहीतर मालकच चुना लावायचा आपल्याला. तेव्हा कशाला चुना लावल आपल्याला? चेक तर आम्ही वटवणारच. जातोय कुठं? आणि हा त्या मुकादमाला बी तुमच्या अंडरच ठेवा, नाहीतर उगा आपल्यावर गाजवाय न ग. अगं तिचा काय संबंध आपल्यावर गाजवायचा? अव नाही म्हणजे मला तसं वाटलं म्हणून बोलले. बघा की काका आला गाजवून गेला, ती रूपा आली गाजून गेली, लाडूची मावशी आली ती बी लय भारी पडली. तसं हिच व्हायला न ग. त्याची काळजी तू करू नकस चंदे. ती मुकादम आहे तर तिला मुकादमाच्या लायकीनच वागवणार आम्ही. हा पण एक आहे, त्या मॅनेजर बाईच्या नादात राणा भाऊजींच्या तालमीचं 3-13 वाजणार. बघू मग किती ताकद आणि चपळत आहेत. कम ऑन. गप बसलो तर लईच ताकद दावा लागले. तर कोण वहिनी काय? आता त्या कशाला फुसारक्या मारतील? यांना म्हणालच म्हणून म्हंटल. अरे ते मी अंजलीबाई नाही र, त्या मॅनेजर मॅडम. मॅनेजर? काय त्यांनी काय केलं? काय केलं? तुझ्यामुळे आलंय बघ. मी काय केलं आता? तुला सांगितलं होतं ना मला लपून ठेव म्हणून. कसा टाइमपास करत बसलास? अंजलीबाईने ओळखलं ना मला. अरे आता तू सांगोस तर वहिनी आल्या, त्याला मी काय करू? लई शान आहेस. जा चल काम कर, नाहीतर ढकली. चल राणा आता तू सापडलास, तुला तालमीतच घेऊन दिलीत ना, मग काय एवढं चिडाय झालं रे? आता गप बसतो का? एक काम कर, जा ते साहेबराव साठी वैरण चिर पटपट जा. साहेबराव वाड्यातच आहे आणि त्याला वैरण पाणी समजा घालून आलोय मी. येणार होतो तालमीत, बरं म्हणता राहू दे आता. बर काय काय झालं तालमीत? कशा वाटल्या मॅनेजर मॅडम? घेतलं ना नीट ट्रेनिंग? चौघ नाही तर चौकशा करत बसू नकास. जा चल काम कर जा. अरे पण ऐक तरी माझं. अरे
अरे इकडे आण राहणार ते आणि इकडे हे बघ तू आता तालीम आणि त्या नवीन कुस्तीकडे लक्ष द्यायचंस बाकी मळ्यातली कामं माझं मी बघतो सगळी ते कुस्तीचा हिशेब बंद कर तिकडे. अरे अरे इकडे इकडे अरे कुस्ती म्हणजे तुझा जीव की प्राण आणि कुस्ती शिकायला असं काय व्हायचं घालायस तू तू जा की तुझं काम कर. राणा राणा मी माझंच काम करावले तालमीत काय झालं ते मला आधी सांग. काय होणार तालमीत कुस्त्यानं कसरत ते दे इकडे दे. हे बघ जाऊ दे ते. हे बघ राणा कुस्त्यांनी कसरत केल्यावर तू किती खुश असतो हे मला माहितीये तेव्हा मला उगाच घडवू नको. काय झालं ते सांग काय एवढं वैतागलायस. काय नाही झालंय. अरे काय नाही कसं काय तरी झाले. हे बघ काय झालं ते सांग मला लवकर उगाच वैतागू नकोस. अरे राणा तर मला सांगा काय लाजायचं सांग बघू. बर काय म्हणते ते नवीन मॅडम. ते बाईचं तोंड बी बघायचं नाही मला आणि नाव बी काढू नका. हा आता कसं म्हणजे काय तर झालंय हे पक्क. आता गप गुमान सांग मला काय झाले ते. अरे सांग की मर्दा कशाला एवढा भाव खालायस. बरकत अरे ते मला शिकवायचं म्हणून त्यांनी तालमीत मला 3 टाइम पाडलं. काय तू त्यांच्या बरोबर कुस्ती खेळस. खुळायस काय. अरे असं कसं कुस्ती खेळ मी त्यांच्या बरोबर. अरे मग तुला कसं पाडलं तिने. हो ते अरे ध्यान नव्हतं माझं. ध्यान नसताना अख्ख्या तालमी समोर 3 टाइम खाली पडले मला. मग बरोबर आहे त्यांनी पाडलं नाही तुला तूच पडलास. आधीच तुला बायकांचं वावड बायकांच्या वाटेल तू जात नाहीस म्हणून मुद्दाम बायकाच तुझ्याच वाटेला येतात. तर उगा काय बी बोलू नकस. काय बी काय बोलू नकस. पण ते नव्ह तुझ्यासारख्या एवढ्या मोठ्या पैलवानाला कसं काय पाडलं रे तिने. टेक्निक ते बी शिकावं लागेल म्हणले. अरे मग चांगला आहे की घे की शिकून. नाही अरे नाही कसं काय राहणार. अरे तुझ्यासारख्या मोठ्या पैलवानाला आसमान दाखवले त्यांनी म्हणजे त्यांच्याकडनं काय तर शिकण्यासारखं हे पक्क बघ. ते नव्ह राणा तुला 1 नाही 2 नाही 3 याला पाडला होईल. कमाल आहे बाबा. जाऊ दे की सोडते विषय. तुझं काम कर जा. ते नव्ह राणा एका बाईच्या हातनं मार तू कसा खाल्लास ते सांग आधी मला. सांगू काय. हा सांग की. इकडे अरे 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 सोड की. अरे राणा नको 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 अरे नको सांगू नको सांगू. ते ना व 3 हवे ना. तुझ्या तर अरे अरे थांब. ए, उतर अरे उतर खाली उतर म्हणतो ना. राणा तुला नवीन कोच आणि इंग्रजी मॅडम लय लय मुबारक. वय काय मग बस बोंबलत. अरे अरे ए अरे 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 मला घेऊन जा की. अरे पाऊस राणा राणा. अरे भाई चाय देना. सब उल्टी गंगा बह रही है कुछ न हो पाएगा. काय झालं. और क्या होगा आपका राणा और राणा बद्दल जर काय बोलला बिल्ला तर डोसकच फोडेन तुझं. अरे भाई शांत हो जाओ शांत हो जाओ. राणा तो एकदम बढ़िया आदमी है लेकिन वो जो आई है ना नई मैनेजर वो कुछ ठीक नहीं है. पण ती गावात पळत होती ती. हाँ हाँ वही. अरे नई लड़कियों को लगता है कि वो जो करती है वो सही करती है पर वो ये नहीं जानती कि वो जो करती है वो गलत करती है. म्हणजे काय. अरे होना क्या बाकी है आपके राणा को उसने उल्टी गंगा. हो काय केलं आमच्या रानाताला. अरे कुछ नहीं यार मैं क्या बताऊं फिर आप लोग मुझ पर भड़क जाओगे. हाँ मेरी कोई गलती नहीं इसमें. हाँ अब काय झालं ते तरी सांगा. क्या हुआ. अरे आपके राणा को उसने 1 बार नहीं 3 बार पटका अखाड़े में. हाँ काय
आमच्या राणादाला हाँ तुमचा रानादाला। इन औरतों को कुश्ती का क्या आता है? हाँ? एक डिग्री लेके घूमती रहती है। हाँ? अरे मेरा बस चले तो इनको घर के चूल्हे थमा दूं। हाँ अरे मैडम जी नमस्ते नमस्ते, आइए आइए आइए। नमस्ते, जी एक कॉफी दो ना। कॉफी? अरे आप तो चाय कॉफी कुछ लेती नहीं ना? चहा येत नाही, कॉफी कधी कधी ठीक आहे। हाँ जी बिल्कुल ठीक है, आइए बैठिए जी, बैठिए जी। बहुत अच्छी कॉफी मिलती है यहाँ पे। एक कॉफी लाना भैया मैडम के लिए, जल्दी लाना। मैडम एक बात कहूँ आपसे, आपने बड़ी गलती कर दी जी। आपको राणा को पटकना नहीं चाहिए था। आदमी का ईगो हर्ट नहीं करना चाहिए। गांव में ये सब कुछ नहीं चलता जी। अच्छा, अब आपसे सीखना पड़ेगा क्या सही और क्या गलत। नहीं जी, ऐसा थोड़ी मैंने कहा। आप तो बहुत टैलेंटेड हो जी, और आपका रिकॉर्ड भी बहुत अच्छा है। मैंने तो जो बात दिल में आई सो कह दी, बाकी आप तय कर लो जी। अरे काय कळलं का तुम्हाला? काय रे? अरे आपल्या राणादाला त्या बाईनं 3 वेळा तालमीत चितपट केलं या म्हण। काय सांगतोस? होय, ह्या बाईनं? हा, या बाईनं कमालच झाली की। आइंदा से मुझे सिखाने की कोशिश मत करना। अब जिस काम के लिए आए हो उस पे ध्यान दो। जी राणा माझ्यासाठी एक सब्जेक्ट आहे, त्याला ट्रेन करणं तुमचं काम आहे आणि ते करवून घेणं माझं। जी बिल्कुल। पुन्हा गावात अशा चर्चा नाही घडवून आणायच्या, कळलं? की हिंदीत सांगू नीट। नहीं जी बिल्कुल समझ गए जी। अरे मॅडम, देखा कितना घमंड है। होय बघितलं की वाक्या वाक्याला तुम्हाला धरून कशा आपटत होत्या। फतेह सिंह हुडा नाम है मेरा। माहिती आहे तुम्ही इंटरनॅशनल ट्रेनिंग कोचिंग देता। जमत असेल तर आमच्या राणादाला पण ट्रेनिंग देऊन बघा। अरे वो तो दूंगा ही, और इस लड़की का घमंड भी तोड़ दूंगा मैं। एवढं डेअरिंग आहे का? हाँ? तुम्हाला नाही झेपायचं। बाई लय डेअरिंग मला दिसते। अरे वो कॉफी तो रख। कॉफी लय कडक आहे, तुम्हाला नाही झेपायची। तुम्ही चहाच घ्या। अबे अबे रख। राणादा काय बी फिकीर करू नकोसा। हो, वाघ तो वाघच असतो या। आणि हाय कोणती मॅनेजर बाई? तुम्हाला चान्स गावला की तिला दाखवा की तुमची ताकद। हो, एकदा पडलं म्हणून काय होतं या? हो बघा राणादा, तुम्ही घाबरू नका, घ्या भिडून, आम्ही हाय। हा आपलं राणा कुठे जाऊ रा? असंच निघालोय। कळलं तर काय खरं आहे का? बरं निघतो मी, मला लय उशीर व्हायला। राणा एक मिनिट, आमच्या मयात का नाही सवारी खेळ आहे ते तुम्हाला रोज आणून देईन। ती तुम्ही खाल्ली का नाही असं 10 मॅनेजर येऊन द्या तर देखील तुम्ही काय पटणार नाही बघा। हा राणादा, हो राणादा, अहो गावात चर्चेचा धुरा उडाला बघा। त्या बाईने तुम्हाला 3 वेळा चितपट केलं। अहो ऐकलं आणि मला लय लागलं बघा। केलं तर मग? अहो तसं नाही, कमाल झाली की। मग तुम्हाला कसं हरवलं तिनं? हा हे सगळं टेन्शन मुळे होते बघा। राणादा तुम्ही एक काम करा, झोपताना ना डोक्याला मालिश करा तेलाची, म्हणजे झोप शांत लागते आणि ताकद बी वाढते बघा। राणादा खुराक वाढवा। राणादा हे घ्या प्रसाद। 5 रविवार मसोबाला आणि 5 गुरुवार दत्ताच्या देवळात खेटकाला, समजा काय बरोबर होईल बघा। झालं
तुम्ही एक काम करा, बदकाचे अंडे खावा, एक नंबर काम होईल. ओ राणादा राणादा, हे बघा काही जादू शिकली असणार ती आणि दत्ताचा अंगारा लावा आणि तुमच्यावर जादूच केली असणार. गळ्यात एक ताबीज बांधा आणि खिशात एक लिंबू ठेवा की. काय बी काळजी करू नका. राणादा, तुम्ही देशी गाईचं दूध सुरू करा आणि कडकनाथची कोंबडी, मग बघा. काय आलं मग? बोल. आपण दुपारी किल्ला बनवूया काय? बनवूया की. या हा पहिलवान आला तालमीत. हो. होय, राणादा नाहीत म्हणून मॅचा नाही गेलतो तालमीत नाही याला. राणादा कुठे गेला? राणाला द्यायला रुसून. रुसून का? त्या मॅनेजरने राणादाला उचलून आपडलं. हो काय? हा, राणादाला कुस्ती खेळ म्हणत होती. राणादा डाळ टाकायच्या आधी तीच राणादाला उचलून आपटायची. इकडे 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 दाखवी बघू कशी आपल्याची दाखवी. सात पुढे केला, धरलं, असं उचललं आणि असं फेकलं. ए लाडू, उगो काय तर थापा मारू नकस बर का. नाही करत. अरे अंजली लवकर आल्यात. हो, आज प्रार्थना म्हणूनच चहा सोडून दिली. का? अहो पूर आलाय ना आणि पावसाचा जोरही खूप आहे. मग पाणी वाढलं तर उगाच रिस्क नको म्हणून मुलांना सोडून दिली. लाडू, आपण पूर बघायला जायचं. हो. हा, मग एक काम कर, पहिलं वहिनीसनी बी दाखव त्या मॅनेजरनं राणादाला कसं आपटले ते. सात पुढे केला, असं पकडलं आणि असं फेकलं. जाऊ बाई, आम्ही तर आधीच सांगितलं होतं का नाही, ती बाई म्हणजे काही शानी नाही बघा. अहो काय चाडबीड आहे का नाही त्या बाईला. राणा भाऊजीसनी पाडलं ते बी 3दा. काय म्हणायचं याला? अगं ते ट्रेनिंग मध्ये राणादा उगं उगं पडला असेल, तू उगं कुठल्या कुठे पोचू नकस. अहो नाही हो, तुम्ही पाहिजे तर विचारा की लाडूला. काय रे लाडू, राणा भाऊजींना तिने काय उगं उगं पाडलं होय? नाही, खरं पाडलं बघा. होय, भाला बी म्हणत होता की आज राणादाचं बॅडलं कसं आहे म्हणून. ओमला, मग असं असेल तर पुढं कसं व्हायचं? पण मी काय म्हणते, बायाने तालमीत जायचंच कशाला? आणि गेलं तर त्या बापाई माणसासारखी कुस्ती कशाला खेळायची? नाही, आता आल्या आल्या राणा भाऊजीसनी आम्ही सांगणार आहे त्या बाईचं तोंड बी बघायचं नाही म्हणून. लाडू सांगतोय तसं झालं असेल तर त्यांच्या समोर आपण यावरनं काहीच बोलायला नको, नाहीतर ते आणखी जास्त वैतागतील. नाही, पण एक खरं आहे बघा, राणादानं स्वतः जरा तरी बदल करायला पाहिजे, नाही तर काहीच पटणार नाही त्या मॅनेजर संकट. कुस्ती खेळायची आणि जिंकायची तर या मॅनेजरशी जुळवून घ्यावंच लागेल. तेच कसं होणार याची काळजी लागली आहे मला. चल लाडू, आपण आवरून घेऊ. चल. ती मॅनेजर बाई ठोकायला आपटत्या आणि ही मास्तरीन नवऱ्याला परत तिच्याच ताब्यात देत्या. हे असं सुरू राहिलं तर कठीण आहे बाई ठोकळ्याचं.